औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. बंद खात्याचा चेक देऊन आणि विश्वास संपादन करून 10 म्हशी व 8 वासरे घेऊन 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बाळे ब्रिज परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात बार्शीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ऋतिक राजेंद्र सोनकडे, वय 25, राहणार लक्ष्मीनगर बाळे आणि त्यांचे मित्र साईनाथ घोडके यांनी भागीदारीत जनावरांचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी त्यांनी खरेदी केलेल्या 10 म्हशी आणि 8 वासरे पाहून आरोपी ईश्वर साळुंके, अभिजित शेंडगे आणि चंदन मनगिरे सर्व राहणार बार्शी यांनी 13 लाख रुपयांना व्यवहार ठरवला. सुरुवातीला आरोपींनी 2 लाख रुपये रोख देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. उर्वरित 11 लाख रुपयांच्या रकमेसाठी त्यांनी बँकेचा चेक दिला. मात्र हा चेक ज्या खात्याचा होता ते खाते आधीच बंद असल्याचे समोर आले. 14 डिसेंबर 2025 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. फिर्यादीने जेव्हा आरोपींकडे उर्वरित पैशांची मागणी केली तेव्हा आरोपींनी तुमचे कसले पैसे असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच पैसे किंवा जनावरे परत मागितल्यास मारून टाकू अशी धमकीही दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनकडे यांनी पोलिसात धाव घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.